नमस्कार. जनवाणीमध्ये स्वागत. आज आता आपण आलो आहोत पुण्यामध्ये. विषय आहे तो भटक्या कुत्र्यांचा आणि त्याच्यापासून होणाऱ्या त्रासाचा. हे भटके कुत्रे अनेक भागांमध्ये बेसुमार वाढलेले आहेत. त्याच्यामुळे नागरिक हवालदिल झालेले आहेत. अनेक पोलीस तक्रारी करून, महापालिकांना तक्रारी करून, शासनाकडे तक्रारी करून सुद्धा त्यांच्यावरती कोणतं प्रतिबंध घालण्यामध्ये सर्व शासनाला किंवा कर्मचाऱ्यांना अपयश येतं. याचं कारण म्हणजे प्राणीप्रेमी समाज. अर्थातच प्राणीप्रेम किंवा श्वानप्रेम असलंच पाहिजे. जनावरांकडे, प्राण्यांकडे ही एक माणूस म्हणून बघितलं गेलंच पाहिजे. परंतु ह्या कुत्र्यांमुळे जो नागरिकांना आणि विशेष करून रहिवाशांना आता त्रास भयंकर वाढला आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत, भयभीत आहेत, दहशतीखाली आहेत. आता ह्या सगळ्या संदर्भामध्ये पुण्यामध्ये एक संघटना स्थापन झालेली आहे आणि त्या संघटना ही या भटक्या कुत्र्यांच्या बाजूने किंवा प्राणी प्रेमींच्या बाजूने जो कायदा आहे तो कायदा बदलण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण शासनाकडे पाठपुरावा चालवला असून विविध निवेदनं दिलेली आहेत. या संघटनेचं जे काम करत आहेत विवेक काशीकर सर, ते आता आपल्या सोबत आहेत. तर काशीकर सर, जनवाणीमध्ये आपलं स्वागत. पहिला माझा प्रश्न असा आहे की नेमकं तुम्ही आता तुमच्या संघटनेच्या माध्यमातून नेमकं काय काम करतात आणि तुमची नेमकी मागणी आता काय आहे? गेल्या वर्षी मार्चमध्ये आम्ही हा एक अनौपचारिक ग्रुप स्थापन केला, ज्याचं नाव आहे भटक्या कुत्र्यांची समस्या जनजागृती मंच. आणि आम्हाला सुरुवातीला असं जाणवलं की हा जो एकूण प्रॉब्लेम आहे हा केवळ इथे नगरपालिका किंवा ग्रामपंचायती ह्या पातळीवर सुटणार नसून या संदर्भात जो 1960 साली कायदा पास झालेला आहे, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स, आणि त्याच्यात वेळोवेळी झालेले बदल, त्या कायद्यात बदल झाल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. कारण त्यात स्पेसिफिक असं म्हटलेलं आहे की या भटक्या कुत्र्यांना त्या त्या परिसरातून हटवता येणार नाही आणि ते बदल झाल्याशिवाय ही समस्या सुटणं अशक्य आहे. आणि अशा अनेक घटना अनेक ठिकाणी घडत आहेत, रस्त्यावर घडत आहेत, एखाद्या सोसायटीमध्ये, एखाद्या गल्लीमध्ये घडत आहेत की कुत्रे मुलांच्या अंगावर धावून जातात, पादचाऱ्यांना जखमी करतात, टू व्हीलरवरनं कोणी जात असेल तर त्याच्यावर अटॅक करतात. हे आपल्याला सगळ्यांना अनुभवायला येतं. अशी मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी देशात सर्वत्रिक घडत आहेत. आणि असं असून, इतकं गंभीर असून देखील ही समस्या आजवर सुटलेली नाही. कारण ही सोडवायची कशी हेच अनेकांना माहिती नाही. अनेकांना असं वाटतं की स्थानिक पातळीवर सुटेल, तर तसे ती सुटणार नाहीये. तर हे संबंधित कायद्यात बदल घडवून आणणं हाच त्याचा मागचा एक ह्याच मार्गाने ती सोडवता येईल. आणि त्यासाठी आम्ही गेल्या वर्षीपासून प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि हे करत असताना आम्हाला काही धमक्यांचे फोन पण आले. आता जानेवारी महिन्यात सुद्धा मला एक मनेका गांधींचा सुद्धा धमकीचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं हे तुम्ही जे काम करताय बेकायदेशीर आहे, तुम्ही अशा प्रकारे कुत्र्यांना हटवू शकत नाही वगैरे वगैरे. म्हटलं मला माहिती आहे कुत्र्यांना हटवू शकत नाही, पण आम्ही कुठलंही बेकायदेशीर काम करत नाही. जे काही करतोय ते आम्ही कायदेशीर मार्गानेच करतोय. पण त्यांनी मला FIR माझ्यावर दाखल करण्याची धमकी दिली. म्हटलं त्यांना तुम्हाला जे काही करायचं ते करा, मी काय अशा धमक्यांना घाबरत नाही, कारण मी कुठल्याही गैरमार्गाने काम करत नाही. गेली 35 वर्ष सामाजिक चळवळीत मी काम करतोय आणि जे काही काम करतोय ते लोकशाही मार्गाने करतोय. त्यामुळे ठीक आहे, त्यांचा फोन येऊन गेल्यानंतर मी त्यांच्याविरुद्ध एक NC कंप्लेंट सुद्धा पोलीस स्टेशनला नोंदवली की अशा तऱ्हेने गेल्या कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये? पौळ पोलीस स्टेशन. आमच्या भागात, आम्ही ज्या भागात राहतो भुकुमला, पुणे, तर तिथे पौळ पोलीस स्टेशन आहे. त्या भागामध्ये कंप्लेंट, त्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवली, एक फॉर्मल NC कंप्लेंट. आणि म्हटलं अशा तऱ्हेच्या कंप्लेंट मला याही पूर्वी 3-4 वेळा आलेल्या आहेत, तर याची आपण केवळ नोंद घ्यावी. मला काही त्याच्यावर फार कोर्ट कचेऱ्या वगैरे करायची इच्छा नाहीये, कारण कोर्ट कचेरीच्या मार्गाने हा प्रश्न कधीही सुटणार नाहीये. त्यामुळे ह्या प्रबोधनाच्या मार्गाने आणि संवादाच्या मार्गानेच आम्ही हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय. नेमका काय कायद्यातला बदल तुम्हाला अपेक्षित आहे? ह्या कायद्यामध्ये जे म्हटलेलं आहे की ह्या भटक्या कुत्र्यांना कुठल्याही परिस्थितीत रिलोकेट करता येत नाही. त्यांचा असा दावा आहे की ही कुत्री तिथले स्थानिक आहेत, त्यांचा नैसर्गिक अधिवास तिथे आहे, म्हणजे तिथले स्थानिक रहिवासी म्हणतो तशा टाईपचे ते तिथे आहेत. त्यामुळे त्यांना तिथे हटवता येत नाही, रिलोकेट करता येत नाही, असा त्यांचा दावा आहे. पण आपण बघतो की आपण कुठे एखाद्या नवीन ठिकाणी राहायला जातो तर पूर्वी त्या ठिकाणी 20-30 वर्षापूर्वी जंगल असतं. त्या जंगल भागात बिबट्याचा वावर असतो. आता आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणी सुद्धा पूर्वी 20 वर्षापूर्वी जंगल होतं. त्या भागात सुद्धा काही वेळेला बिबट्याचा वावर असतो. आज आपण बघतो महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी असा बिबट्या गावात शिरतो, शहरात शिरतो, पण वन खात्याचे अधिकारी त्याला पकडून पुन्हा जंगलात सोडतात. जर बिबट्याला जंगलात सोडण्याची पुन्हा जर तरतूद कायद्यात आहे तर कुत्र्यांच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे? तर त्यांनाही तसं सोडता यायला पाहिजे अशी आमचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी संबंधित कायद्यात हा बदल व्हायला पाहिजे की त्यांना रिलोकेट करता आलं पाहिजे. तुमचा जो आता जी संघटना स्थापन केली अनौपचारिक आणि जी काही तुम्ही या कायद्यामध्ये बदल अपेक्षित करतात, तर ह्याच्यामध्ये केवळ भटके कुत्रे आहेत का जे आता
घराघरांमध्ये कुत्रे पाळले जातात त्यांच्यामध्येही काही बदल करावे किंवा त्यांच्यावर पण काही बंधनं लादली जावी अशी काही मागणी आहे तुमची? नाही. तसं बघितलं तर संविधानानुसार प्रत्येक माणसाला नागरिकाला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे की आपल्याला आवडीचे प्राणी आपण घरात पाळू शकता. कायद्याच्या चौकटीत राहून जे काय असेल ते त्यानुसार अनेक जण कुत्रे पाळतात, त्याबद्दल आमचा काही आक्षेप नाहीये. पण ते कुत्रे पाळताना सुद्धा जे काही गाईडलाईन्स सरकारने घालून दिलेल्या आहेत त्या सगळ्यांनी त्या ऑब्झर्व कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे ह्या अशा घरातल्या पाळलेल्या कुत्र्याला काही लोक बाहेर उद्यानात किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरायला घेऊन जातात, पण त्या ठिकाणी ते त्याची घाण उचलण्याचं जे कसं ते त्याला हे म्हणतात, तर ते त्यांनी सोबत नेलं पाहिजे. कित्येकदा कुत्रे घाण करतात आणि ती उचलली जात नाही आणि लोकांना त्याचा त्रास होतो. त्याविरुद्ध सुद्धा अनेक लोक आवाज उठवतात असं आपल्याला दिसून येईल. कोल्हापूरच्या रंकाळा तलावाजवळ काही बायकांनी सुद्धा हे आंदोलन केलं होतं की ही घाण उचला, अशा तऱ्हेने इथे घेऊन येऊ नका कुत्र्यांना. तर ही समस्या सुद्धा आहे. त्यामुळे पाळीव कुत्रे पाळायला आमचं काही म्हणणं नाहीये, पण त्याची जी काही घाण उचलली जावी किंवा त्यांना त्यांच्यापासून कोणाला नागरिकांना किंवा लहान मुलांना धोका निर्माण होऊ नये ही आमची अपेक्षा आहे. या संदर्भात तुम्ही शासन पातळीवर काय काय मागण्या केल्यात आणि कोणाकोणाकडे केलेत? मी सुरुवातीला आम्ही आमच्या भागातले ज्या खासदार आहेत सुप्रियाताई सुळे यांच्याकडे 1-2-3 निवेदनं दिली, पण नंतर असं लक्षात आलं की संबंधित कायद्यात जर केंद्रामध्ये बदल व्हायला हवा असेल तर निदान आपल्या महाराष्ट्रापुरता विचार केला तर आज आपल्या महाराष्ट्रात 48 खासदार निवडून आलेले आहेत. तर त्या सगळ्या खासदारांना हे निवेदन गेलं पाहिजे. त्यानुसार आत्ताच एक 15-20 दिवसापूर्वी सगळ्या खासदारांना म्हणजे जवळ 48 खासदारांना आम्ही स्वतंत्रपणे निवेदन स्पीड पोस्टने पाठवलं आणि त्यात ही मागणी केलेली आहे की ही गंभीर समस्या आहे आणि या पद्धतीनेच तो सोडवली जाऊ शकते संबंधित कायद्यात बदल करून. तर आपण हा विषय संसदेत लावून धरावा आणि संबंधित कायद्यात बदल व्हावा यासाठी प्रयत्न करावे. याच मार्गाने सुटेल असा आमचा विश्वास आहे. परंतु प्राणी मित्र जो कायदा आहे तो सर्व प्राण्यांसाठीचा आहे, तर तुमचा हा बदल फक्त कुत्र्यांसाठी अपेक्षित आहे का? हो, सध्या तरी कुत्र्यांचा जो नागरिकांना त्रास होतोय त्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न करतोय. तसं बघितलं तर शेतकऱ्यांच्या आपण शेतीच्या बाबतीत बघितलं तर रानटी हत्तींचा हैदोस असतो, रानडुकरांचा हैदोस असतो. तशी समस्या गंभीर आहे किंवा बिबट्या सुद्धा जंगलातनं येऊन वस्तीमध्ये येऊन धुमाकूळ घालतो. हे म्हणजे समस्या गंभीर आहे. आता वन्यप्रेमींचं म्हणणं असतं की आपण सगळी जंगलं तोडली, आपण इथे राहायला आलो वगैरे, सगळे मुद्दे बरोबर आहेत, पण तरी सुद्धा जर त्रास होत असेल तर आपण काही प्रमाणात बंदोबस्त करतोच. तर त्यानुसार कायद्याच्या चौकटीत राहून जो काही बंदोबस्त होईल तो केला पाहिजे. कारण आज आपण बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये साधारणपणे 1.5 ते 2 कोटी लोकांना दरवर्षी श्वानदंश होतो. यापैकी जवळपास 20,000 लोक दरवर्षी रेबीज सारखा गंभीर आजार होऊन मृत्युमुखी पडतात. याच्यावरती रेबीजवरती कुठलंही औषध आजच्या घडीला नाही. वेळेस उपचार झाले तरच तो माणूस वाचतो, पण जर उपचार व्हायला थोडा उशीर झाला आणि ती रेबीजची लागण झाली तर अतिशय वाईट वेदना होऊन म्हणजे तडफडत मृत्यू होतो. आपल्यापैकी अनेकांनी हे पाहिलं असेल. तर हे थांबावं कुठेतरी, यासाठी आपण हा प्रयत्न करणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही मगाशी जर मेनका गांधींचं हे केलं तर त्याच्याबद्दल तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिली, तर मेनका गांधींनी नेमकं काय तुम्हाला सांगितलं? त्यांचं कसं आहे की मेनका गांधी ज्या आहेत त्या म्हणजे ह्या अशा तऱ्हेचं काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या NGO आहेत त्या त्यांच्याच अंडर त्यांच्या गाईडलाईन्स खाली काम करतात असं आमच्या लक्षात आलं. आणि त्यांची एक मोडस ऑपरेंडी गेल्या काही वर्षात आम्ही पाहिली की सर्वसामान्य नागरिकांना घाबरवून सोडायचं. पोलीस तक्रार मी तुमच्यावर दाखल करतो, तुम्ही FIR करू की तुम्हाला कोर्टात खेचू वगैरे अशा तऱ्हेचं. आणि अशा तऱ्हेची भाषा केल्यानंतर सर्वसामान्य नागरिक घाबरून जातो. कारण कोणालाही कोर्टात जाणं, खेटे घालणं, पोलीस स्टेशनला जाणं हे नको असतं. त्यामुळे लोक घाबरून जातात आणि गप्प बसतात. पण हा त्रास तर प्रचंड प्रत्येक नागरिकाला होतोय. म्हणजे किती आर्थिक त्रास त्याच्यामध्ये आहे, मानसिक त्रास आहे. कित्येक लोक फिरायला जायला घाबरतात का, आता नको ते कुत्रे अंगावर येतात म्हणून फिरायला जायला घाबरतात, घरातनं बाहेर पडत नाहीत. असं अनेक ठिकाणी घडताना आपल्याला दिसतं. त्यामुळे हा प्रचंड त्रास प्रत्येक नागरिकाला होतोय, पण लोक बोलायला घाबरतात. पण यासाठी हा मी मंच स्थापन केला असून आम्ही काही पत्रकं छापलेत ती लोकांना वाटतो, त्याच्यावर आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि त्याद्वारे लोक आम्हाला अप्रोच होतात की लोकांच्या मनातली भीती हळूहळू कमी होते आणि लोक येत आहेत, व्यक्त होत आहेत आणि हा कायदा सोडवायला निश्चितपणे पाठवून त्याच्यामध्ये वाढेल असा आम्हाला विश्वास वाटतो. त्यामुळे ह्या NGOचं जे काही दबाव तंत्र आहे, ही जी काही मोडस ऑपरेंडी आहे लोकांना घाबरवण्याची, त्याला न घाबरता लोकांनी यावं नागरिकांनी एकत्र आणि आपण ह्याचा पाठपुरावा करा अशी आमची इच्छा आणि प्रयत्न आहे. माजी मंत्री जे आहेत चिदंबरम साहेब, त्यांचा मुलगा कार्तिक चिदंबरम, त्यांनी आता अलीकडेच मोदी सरांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की समस्या खूप गंभीर आहे आणि याच्यामध्ये आपण लक्ष घालावं आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. तसं आजच मला एकाने एक कात्रण पाठवलं, त्यात केंद्रीय माजी मंत्री कोण विजय गोयल म्हणून आहेत, तर त्यांनी सुद्धा लोकांना आवाहन केलेलं आहे की जे लोक या प्रश्नावरती काम करत आहेत त्यांनी आपलं काम जे आहे ते आमच्यापर्यंत पोचवावं. म्हणजे एकूणच देशामध्ये या प्रश्नावरती एक जागृती होते आहे, लोक काम करत आहेत.
पण ही जी एक ह्या NGO वाल्यांतर्फे जी एक लोकांना घाबरवण्याचं जे काही ही स्ट्रॅटेजी खेळली जाते, त्याला न घाबरता नागरिकांनी पुढे यावं. त्यासाठी आम्ही काही पत्रकं छापलेले, त्यावर आमचे नंबर दिलेले आहेत, फोन नंबर दिलेले आहेत. त्यांनी लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. आपण ही निश्चितपणे सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. भटक्या कुत्र्यांमुळे अक्षरशः अनेक शहरांमध्ये, अनेक ग्रामीण भागांमध्ये सुद्धा नागरिक भयंकर त्रस्त आहेत, दहशतीखाली आहेत. अनेक भागांमध्ये या भटक्या कुत्र्यांमुळे लोक घरी जायला सुद्धा रात्रीचे घाबरतात, प्रवास करताना घाबरतात, गाडी चालक घाबरतात. दोन्हीकडनं ह्या गोष्टीकडे बघणं आवश्यक आहे. मानवी दृष्टिकोनातनं, प्राणीप्रेमी दृष्टिकोनातनं बघणं आवश्यक आहे. परंतु आता जे विवेक काशीकर यांनी जे मुद्दा मांडला की ह्याच्यात कायद्यामध्ये बदल होऊन ह्याच्यामध्ये दोन्हीकडनं भूमिका, म्हणजे जे प्रेमी आहेत आणि विरोधक आहेत त्यांचा एक समन्वय साधण्याची आवश्यकता आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता शासन याकडे गांभीर्याने बघतं का, हे आता आपल्याला पुढे कळेलच. जनवाणीसाठी गणेश ठाकूर, कॅमेरामन आनंद परबसह पुणे.